23 वर्षांची कायद्याचं शिक्षण घेणारी उच्च शिक्षित मुलगी, जिच्या हातात लोकांचं रक्षण करण्याची जबाबदारी असणार होती। पण याच मुलीनं एक असा कट रचला ज्यानं संपूर्ण देश हादरलाय। केवळ पैसा, 10 कोटींची संपत्ती आणि एका सरकारी नोकरीसाठी या पोटच्या लेकीनं आपल्या सख्ख्या आईला रस्त्यावर गाडी खाली चिरडून मारण्याची 7 लाखांची सुपारी दिली। इतकंच नाही तर आईसोबत आपल्या 16 वर्षाच्या दिव्यांग भावालाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। नमस्कार मित्रांनो, आजच्या क्राइम एक्सप्लेनर मध्ये आपण जयपूरमधील अशा एका थरारक घटनेचा उलगडा करणार आहोत, जिथे रक्ताचे नातेच रक्ताचे तहानलेले झाले। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घटना आहे 3 जुलै 2026 ची। राजस्थानची राजधानी जयपूरमधील प्रतापनगर परिसर। संध्याकाळची वेळ होती। 45 वर्षाच्या नीरज शर्मा या आपल्या 16 वर्षाच्या दिव्यांग मुलाला कोचिंग क्लासला सोडून पायी घरी परतत होत्या। त्या घराच्या जवळ पोहोचणारच होत्या, तेवढ्यात मागून 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली। काही समजण्याच्या आत त्या गाडीनं नीरज शर्मा यांना इतकी भीषण धडक दिली की त्या हवेत 100 फूट दूर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। पाहणाऱ्यांना वाटलं की हा एक साधा हिट अँड रन अपघात आहे, गाडी चालक अपघात करून पळून गेला। पण जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि नीरज शर्मा यांचे भाऊ राकेश शर्मा यांनी पोलिसात संशय व्यक्त केला, तेव्हा पोलिसांच्या हाती असे धागेदोरे लागले की थेट नीरज यांची मुलगी आयुषी शर्मा पोलिसांच्या रडारवर आली। आता प्रश्न पडतो की एका 23 वर्षांच्या मुलीनं असं का केलं? यामागची कहाणी सुरू होते 1 वर्षापूर्वी। आयुषीचे वडील विजय कुमार शर्मा हे राजस्थान उच्च न्यायालयात LDC म्हणून नोकरीला होते। 1 वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले। त्यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर ती सरकारी नोकरी कुटुंबातील एकाला मिळणार होती। वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या आयुषीला ती नोकरी स्वतःसाठी हवी होती, मात्र कुटुंबाच्या सल्ल्यानुसार आणि दिव्यांग मुलाच्या संगोपनासाठी आई नीरज शर्मा यांनी स्वतः ती नोकरी स्वीकारली। बस याच गोष्टीचा राग आयुषीच्या मनात घर करून बसला। आईनं माझा हक्क हिरावून घेतला असा समज तिने करून घेतला। त्यातच कुटुंबाकडे आग्रा हायवेवर जवळपास 5 बिघे जमीन आणि इतर मालमत्ता होती। त्याची किंमत 10 कोटींपेक्षा जास्त होती। आई जिवंत असेपर्यंत ही नोकरी आणि संपत्ती आपल्याला मिळणार नाही हे कायद्याचा अभ्यास करणाऱ्या आयुषीला चांगलं ठाऊक होतं। म्हणून तिने आपल्या आईलाच रस्त्यातून हटवण्याचा कट रचला आणि या कटामध्ये तिने सामील करून घेतलं तिचे काका मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांना। काकांचे कुटुंबही हावरे होते, त्यांनाही ती 10 कोटींची जमीन हडपायची होती। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 3 जुलैला झालेला अपघात हा पहिला प्रयत्न नव्हताच। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 महिन्यांपासून या हत्येचा कट रचला जात होता। पहिला प्रयत्न, आरोपींनी सुरुवातीला एक थार गाडी भाड्यानं घेतली। अनेक दिवस नीरज शर्मा यांच्यावर पाळत ठेवली, पण त्यांना यश आले नाही। दुसरा प्रयत्न, हा खुलासा अत्यंत धक्कादायक आहे। 27 जून रोजी आयुषी स्वतः घराबाहेर पडली। तिच्या सांगण्यावरून तिच्या साथीदारानं नीरज शर्मा यांच्या घराबाहेर कपड्यात गुंडाळलेला पेटता गोळा फेकला। हेतू होता की घरात आग लागून आई आणि दिव्यांग भावाला जिवंत जाळायचे। मात्र सुदैवाने तो गोळा पायऱ्यांवर पडला आणि भावाने त्याचा व्हिडिओ बनवला, ज्यामुळे तो प्रयत्न फसला। त्यानंतर ती तिथेच थांबली नाही। तिसरा प्रयत्न, शेवटी आयुषीनं भरतपूरच्या हेमंत शर्मा नावाच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला 7 लाख रुपयांची सुपारी दिली। 3 जुलैला जेव्हा नीरज शर्मा मुलाला सोडायला गेल्या, तेव्हा टोळीतील मोहित शर्मानं लोकेशन ट्रॅक केलं। रोहित नावाचा आरोपी बाईकवर लक्ष ठेवून होता आणि आकाश शर्मानं स्कॉर्पिओ चालवत नीरज यांना जोराची धडक दिली। पण म्हणतात ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी कायदा त्याचे हात शोधून काढतोच। नीरज शर्मा यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला। सीसीटीव्ही आणि कॉल डिटेल्स खंगाळले आणि या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला। पोलिसांनी मुख्य सूत्रधार आयुषी शर्मा, तिचे काका यांच्यासह 7 जणांना अटक केली आहे, तर मुख्य कटकारस्थानी चुलत भाऊ बलराम अजूनही फरार आहे। पैशांची आणि नोकरीची हाव माणसाला इतकी आंधळी करू शकते की 9 महिने पोटात ठेवणाऱ्या आईचाच बळी घेताना या मुलीचे हात कापले नाहीत। कायद्याचं शिक्षण घेणारी ही मुलगी आता स्वतःच तुरुंगाच्या गजाआड सडणार आहे। या संपूर्ण व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।